आरवच्या लग्नाची बोलणी होत आहेत बघून नित्याचे डोळे तर भीतीने भरायला लागलेले, जे बघून श्रीजाच्या ओठांवर तिरकाच हसू पसरलं. पण नित्या मात्र आता पुरती घाबरली होती. ज्याच्यावर ती प्रेम करत होती त्याचं दुसऱ्यासोबत लग्न ती इमॅजिन तरी कशी करणार होती ना. ती आरवकडे भरलेल्या डोळ्यांनी बघतच होती की तोच आरवची नजर तिच्यावर आली आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला धस्सच झालं. बेबी, व्हॉट हॅपन्ड? त्याने अस्वस्थ नजरेने तिला काळजीने प्रश्न केला. त्याचा फुटणारा बॉम्ब आज चक्क रडतोय ही गोष्ट पचवणं त्याच्यासाठी तर खूपच शॉकिंग होतं. जर आता श्रीजा समोर नसती तर तो केव्हाचा तिच्याजवळ गेला असता. पण सध्या सर्वांसमोर त्याला भान ठेवावं लागणार होतं. आरव, तू तू हिच्याशी लग्न करणार का? नित्याची भरलेली नजर अजूनही त्याला हा एकच प्रश्न विचारत होती. व्हॉट? मी का हिच्याशी लग्न करू? नित्या, स्वीटहार्ट, मी तुझ्यावर प्रेम करतो, मग हिच्याशी लग्न करण्याचा विषयच कुठून आला? त्याला तर ती का रडतीये अजून तेच समजलं नव्हतं. पण तिच्या नजरेतला तो रिमझिम पाऊस बघून तोही कमालीचा अस्वस्थ झालेला. मग ही हळद तुमच्या लग्नाच्या विषयाने इतकी का खुश होतीये? हिला हिचं आयुष्य माझ्या हातून शहीद करायचं आहे का? आणि हिचे मॉम डॅडही इथे तुमच्या लग्नाचा विषय डिस्कस करायलाच आले आहेत ना. नित्याने हळूच तिचं नाक ओढत श्रीजावर रागे भरत त्याच्याकडे पाऊट काढून बघितलं. तसं तिच्या प्रश्नापेक्षाही तिच्या या गोड अदेने आणि रागानेच त्याचा जीव घेतला. आधीच तिच्या बाबतीत त्याचे हार्मोन्स ओव्हर ॲक्टिव्ह होते, जे त्याच्याही कंट्रोलमध्ये राहायचे नाहीत. त्यात जर ती असं गोड एक्सप्रेशन द्यायला लागली तर आपले आरव बाबा तर सर्वांसमोरच सुरू व्हायचे. काय करणार? काहीही झालं तरी हार्मोन्सला न्याय मिळणं जास्त गरजेचं होतं. पण सध्या त्याच हार्मोन्सला कसंबसं कंट्रोल करत आरवने त्याची फीलिंग्स शांत केली. नित्या, त्यांच्या डिस्कस करण्याने थोडी ना हे लग्न होणार आहे. तू रिलॅक्स राहा. मी तुझ्यावर प्रेम करतो, त्यामुळे हा आरव फक्त तुझाच आहे बाबा. आरवने नजरेनेच त्याच्या या चिमणीला निर्धास्त करताच आत्ता कुठे जाऊन नित्याने डोळे पुसत मोठा श्वास सोडला आणि आता ती अगदी निवांत झाली. तिच्या आरवने तिला समजवल्यावर तसंही तिला आता कोणापासूनच फरक पडणार नव्हता. मिस्टर सबनीस, तुम्ही काही बोलत आहात ना? केशवला बोलता बोलता एकाएकी शांत झालेलं पाहून अग्नेयने त्याची धारधार नजर त्याच्यावर आणली. तसा इथे केशव चपापला ना. हो डॅडा, पुढे बोला ना. म्हणजे तुम्ही माझ्या आणि आरवच्या लग्नाची बोलणी करायला आलाय ना? श्रीजा ही खूपच एक्सायटेड झालेली. तिला तर कधी एकदा हे डिस्कशन सुरू होतं असं झालेलं. हो, म्हणजे मी तेच तर बोलत होतो की तुमच्यापासून आम्हाला असं काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही खूप चांगली माणसं आहात. पण आम्ही हे लग्न नाही करू शकत. केशव एका दमात बोलून रिकामे झाले खरे, पण पुढचे 15 सेकंद तरी तिथे अगदी पिन ड्रॉप सायलेंट पसरला. अशी शांतता जी प्रत्येकाला सुन्न करून गेलेली. प्रत्येकाला ते आता काय बोलले ती गोष्ट हजम करायलाच क्षणभर टाईम लागला. आरव आणि नित्यासोबत सिया आणि आजीचेही डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्यांनी लग्नाला चक्क नकार दिला. या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त करावं की नाचावं तेच त्यांना कळेना. पण नित्याला जसं वास्तविकतेचं भान आलं, तिच्या ओठांवर मात्र इयर टू इयर स्माईल आली. श्रीजाला हा धक्का पचवणं इतकं जड होतं की ती अजूनही सदम्यातच होती. तिला तर समोरचा हा तिचा खोटा बाप
आत्ता जे बोलला त्यावर विश्वासच बसत नव्हता. पण जसं तिच्या मेंदूला त्यांचं बोलणं कम्प्लिटली प्रोसेस झालं तसा पुढच्या क्षणाला तिचा श्वास अडकला ना आणि तिने रागातच केशववर नजर टाकली. डॅड, हे हे काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही इथे माझ्या आणि आरूच्या लग्नाचा विषय डिस्कस करायला आला आहात. मी आणि आरव एकमेकांवर खूप प्रेम करतो, हे तुम्ही कसं विसरू शकता? श्रीजाचे श्वास आता बोलता बोलता चांगलेच चढले. ती रागाने अक्षरशः लालबुंद झाली होती. ते बघून इथे केशव तर चांगलाच घाबरला. पण त्याची बायको नंदा मात्र बरीच खमकी होती. तिचा मुलगा अग्नेयच्या ताब्यात असल्याने तिला डगमगून चालणार नव्हतं. श्रीजा, आवाज खाली करून बोल. डॅड आहेत ते तुझे, त्यांच्याशी बोलताना थोडी तरी शुद्ध ठेव. नंदा मात्र आता काहीशा रागातच चरफडत पुढे आली. तसं त्या बाईला आपल्यावर चढताना बघून श्रीजा तर बावरलीच, कारण तिने तर तिला काहीच डायलॉग दिला नव्हता. फक्त आई म्हणून मिरवायचा हा एकच रोल होता तिचा. मॉम, हे तू मला समजवण्यापेक्षा डॅडला समजव ना. ते विसरले वाटतं माझा आरववर किती प्रेम आहे ते. श्रीजाची ती रागीट नजर परत केशववर येताच त्याने चेहराच फिरवला. पैशाच्या नादात कुठल्या चिखलात अडकलो असं झालेलं त्यांना. ते काही असेना, पण जर तुझ्या डॅडांनी तुझ्यासाठी काहीतरी निर्णय घेतलाय तर तो तुला ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या चांगल्याचा विचार करूनच बोलत असतील ना ते. नंदाने श्रीजाचं बोलणं तिच्यावरच उलटवलेलं बघून श्रीजा तर शॉकच झाली. नक्की या बाईला झालंय काय तेच तिला समजेना. मॉम, माझं चांगलं वाईट समजतं मला, आणि जर माझं आरववर प्रेम आहे तर तुम्ही नाही का बोलत आहात? श्रीजाचा राग आता वाढत चाललेला. हे सर्व त्यांच्या प्लॅनच्या अगेन्स्ट होताना बघून ती अगदीच आतून पेटली होती. अरे काय प्रेम प्रेम लावलंय? ज्याच्यावर तू प्रेम करते तो काही बोलतोय तरी का? केशव आरवकडे बघत बोलताच आत्ता मात्र त्याच्या भुवया आकसल्या ना. म्हणजे इथे नक्की काय चाललंय त्याला काहीच कळत नव्हतं, आणि हा माणूस त्याच्याकडून बोलायची अपेक्षा करत होता. त्याने या ड्राम्याला वैतागत एक नजर त्याच्या भाईकडे बघितलं तर अग्नेयने फक्त डोळे मिचकावले. ते बघून आरव काय ते समजून गेला. आरू बेबी, तू सांग यांना आपण एकमेकांवर किती प्रेम करतो ते. श्रीजाने घाईतच आरवजवळ येत त्याचा हात पकडला. खूपच बेचैन झालेली ती. श्रीजा, एक मिनिट, आधी अंकल आंटी काय म्हणतायत ते आपण नीट ऐकून घेऊ. आरवने तिच्या उत्तराखेरीज विषय डावललेला बघून श्रीजाचा राग आणखीनच उफाळून आला, कारण त्यालाही हेच पाहिजे होतं हे ती चांगलीच जाणून होती. पण इतक्या तणावात अजूनही तिने स्वतःला अडवलं होतं. नित्याला तर हा ड्रामा बघायला इतकं काय सुख भेटत होतं की तिने स्टाफला काहीतरी आणायला सांगून भस्कन सोफ्यावर बसून घेतलं. हे बघा मिस्टर अग्निहोत्री, तुम्ही खूप मोठी माणसं आहात आणि आम्ही सामान्य लोक. आमची आणि तुमची कुठलीच तुलना नाही, त्यामुळे आम्हाला हे लग्न पटत नाही आहे. तुम्ही तुमच्या भावाचं त्याच्या तोलामोलाच्या मुलीशी लग्न लावून द्या. आणि आम्हीही. केशव पुढे बोलतच होते की त्यांचं ऐकून श्रीजाच्या डोक्यात तिडीकच गेली आणि ती तणतणत परत त्यांच्या समोर आली. डॅड, माझं आरवशी लग्न झाल्यावर मीही या घरची सूनच होणार आहे, आणि त्यानंतर आपल्या स्टेटसमध्ये असा काही अंतरही पडणार नाही. श्रीजाला आत्ता हे सगळं अगदी असहनीय झालं होतं. त्या बदललेल्या नाटकाने
पूर्ण फ्रस्ट्रेट झाली होती ती. हे जे तिचे आई वडील बनून आलेले ते असं का वागतायत हेच तिला समजत नव्हतं. श्रीजा, तुला एकदा तुझ्या डॅडाने सांगितलेलं समजत नाही का? हे लग्न नाही होऊ शकत तर नाही होऊ शकत, आणि ही लोकही आमच्या विरुद्ध जाऊन हे लग्न करतील असं मला वाटत नाही. नंदाने बोलायला श्रीजाने आशेने सियाकडे पाहिलं. तिला माहीत होतं ती या घरात सियालाच इमोशनल करू शकत होती ते. पण श्रीजाचा डाव समजताच आजी सियाच्या पुढे येऊन उभ्या राहिल्या. कारण ती गरीब गाय तर काय लगेच हिच्या बोलण्यात येऊन जाईल. नाही नाही श्रीजाची आई, आम्हाला तुमच्या निर्णयापासून काहीच हरकत नाही. तुम्हाला वाटतंय जर हे लग्न नाही झालं पाहिजे तर आम्हाला तुमचा निर्णय अगदी मनापासून मंजूर आहे. आता मीही बघतेच कोण हे लग्न लावून देतं ते. भुरट्या, हो मागे. इतका टाईमचा हा ड्रामा एन्जॉय करणाऱ्या आजीला आता राहावलंच गेलं नाही आणि तिने मधात उडी मारली शेवटी. या जागतिक निषेध आंदोलनात तिचंही मोठं सहकार्य लागायला नको का? आजीच्या सांगण्यावर आरवही शिस्तीत मागे झाला. तसंही ते श्रीजाचे डोळे मोठेच झाले. या म्हातारीचं तर मीच जीव घेणार आहे. शनीसारखी माझ्या राशीला चिकटली आहे. पण या म्हातारीला तर मी समजू शकते. तिच्या तर सुरुवातीपासूनच मी डोळ्यात खुपत आली आहे. पण आरव हा विसरला का ह्याच्याकडे हे लग्न करण्यापासून काहीच पर्याय नाही म्हणून? आणि ही दोघं जी माझे मॉम डॅड बनून आले, ह्यांना नक्की मानसने काय शिकवून पाठवलंय जे ही लोक लग्नाला नकार देत आहेत? श्रीजाचं डोकं अगदी सुन्न पडलं होतं. एकाएकी पलटणारा गेम तर तिला सावरताच येत नव्हता. तिने एक नजर नित्याकडे पाहिलं तर ती तिच्याकडेच बघत हसून किटोसोबत पॉपकॉर्न खात होती. ते बघून श्रीजाचं डोकं आणखीनच फिरलं ना. तिला का इतका आनंद होतोय हे श्रीजाला बरोबर समजत होतं. ती आता अशी काय पेटून उठली की तिला स्वतःचा राग आवरताच आला नाही. इनफ. आणि ती इतक्या काय जोरात ओरडली की सगळे अवाकच झाले. पण आपला आगीचा गोळा मात्र अजूनही शांत होता. बरं, तुम्ही कोणी काहीही बोललात तरी माझं आणि आरवचं लग्न होणार म्हणजे होणार. इतक्या वर्षांची माझी मेहनत मी अशी कोणामुळे वाया जाऊ देणार नाही. श्रीजा आता काहीशी विक्षिप्तपणे बोलत रागातच पुढे आली. तसंही ते अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. पण तिच्या या वागण्यावर कोणी काही रिॲक्ट करणार त्याआधीच सट्टाक. पुढच्या क्षणी श्रीजाच्या गालावर जोरदार चपराक पडली आणि ती फटकार इतकी काय तीव्र होती की ती काहीशी एका बाजूला अडखळली. पण हे अचानक बदललेलं चित्र बघून सर्वांचे डोळे अजूनच विस्फारले. आज तर धक्क्यावर धक्के भेटायचाच दिवस होता वाटतं. नित्याचं पॉपकॉर्नही हातातच राहिला. हाऊ डेअर. पण आता रागात धुसमुसत श्रीजाने मान उचलून तिकडे बघायला. समोर मानसला बघून आत्ता शॉक होण्याची बारी तिची होती. बट सध्या ती इतक्या काय रागात होती की तिचा अंग थरथरून उठलेलं. हाऊ डेअर यू मानस. माझ्यावर हात उचलायची तुझी हिम्मतच कशी झाली? श्रीजा गालावर हात ठेवून अक्षरशः रागात धुसमुसत मानसकडे बघत होती. तिच्या डोळ्यात इतका अंगार भरलेला की तिला बघून क्षणभर आजीही भांबावल्या. पण मानसला बघून आत्ता जितकी श्रीजा पेटलेली तितकाच आरवही मानसला त्यांच्या मेन्शनमध्ये बघून भयंकर रागात आलेला. त्याचं इथे येणं अपेक्षितच नव्हतं. मुळात तो आत आलाच कसा?
हाच प्रश्न पडला त्याला. त्याने त्याच आश्चर्याने रॉकीकडे पाहिलं, पण तो रामाचा हनुमान समोरचा ड्रामा बघत तटस्थ उभा होता. पण इथे नित्या मात्र सदम्यात गेलेली. मानसचा श्रीजाला मारण्याचा काय संबंध हेच तिला समजत नव्हतं. माझी हिंमत तर तुला मी नंतर दाखवतो, पण तुझी हिंमत कशी झाली मला सोडून दुसऱ्या कोणाचा विचारही करायची. त्या खोट्या मानसने म्हणजेच प्रवीणने श्रीजाकडे त्याच रागात डोळे वटारून पाहिलं. पण त्याचं ऐकून तर श्रीजासोबत बाकी सर्वही वेडे व्हायचे बाकी राहिलेले. नक्की समोर चाललं काय आहे तेच त्यांना समजत नव्हतं. मानस आणि श्रीजा या दोघांची तर सगळ्यांच्या डोक्याचा भुगाच केला. आत्ता इथे तुझा संबंध कुठून आला आणि मुळात तू तू इथे कसा आलास? श्रीजाला तर आत्ता वेड्याचा झटका यायचाच बाकी राहिलेला. नक्की तिच्या अद्गत काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. कुठे तिच्या आणि आरवच्या लग्नाची बोलणी होणार म्हणून खुश झालेली ती आता रडायच्याच घाईवर आलेली. कसा म्हणजे माझ्या या 2 पायांनी आलोय आणि बरं झालं आलो ते, नाही तर मला तर समजलंच नसतं ना माझ्या पाठीमागे तू काय कांड करत आहेस ते. मला फसवून या आरव बरोबर लग्न करायला चाललीस का तू? मानसच्या बोलण्यावर आत्ता मात्र सर्वांनी तोंडावरच हात ठेवला. आत्ता तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा सर्व प्लॅन कोणाचा आहे ते. पण काय वाटतं अग्नेयने हा प्लॅन का केला असेल हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि अग्नेय त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतो की नाही तेही पुढच्या भागात आवर्जून बघा. पण आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने